नक्कीच येथे ट्विन फ्लेम्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला, शिवशक्तीच्या जर्नीत असणाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हेल्थ खराब व्हावी यासाठी प्रयत्न केला गेला, त्यांची मानसिकता खराब व्हावी, त्यांचं जे काही सोशल कंडिशनिंग आहे ती खराब व्हावी यासाठी प्रयत्न केला गेला, त्यांच्या मनीवरती पैशांवरती डोळा होता, सो तेही त्यांना त्यामध्ये नुकसान मिळावं यासाठी सुद्धा प्रयत्न केला गेला. परंतु या ऑल एनर्जीज आपण बॅकफायर केलेल्या आहेत फ्रॉम दिस व्हिडिओ. आपण या व्हिडिओ थ्रू सगळ्या ज्या काही ब्लॅक एनर्जीज होत्या त्या आपण बॅकफायर केलेल्या आहेत. सो 1-2-3 दिवसापासून माझी खूप जास्त तब्येत ठीक नव्हती, परंतु आता हळूहळू. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे, तसेच डिवाइन गायडन्स काय मिळतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकल प्लीज गाइड मी. तोपर्यंत तुम्हीही तुमच्या प्रश्नावरती मेडिटेट करा. पाहूया आपल्याला काय कार्ड्स. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे काहींच्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी हार्ट पेन आहे, सध्या दुःख आहे, कशाचं तरी कसलं तरी असू शकतं. त्यांच्या जीवनामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये सध्या ट्रॉमा आहे, सध्या त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी दुःखदायक घटना घडत आहेत. बिकॉज आपल्याला येथे दिसून येत आहे 10 ऑफ कप्स अँड 3 ऑफ सॉर्ड. बट येथे काळजी करण्याचं कारण नाही आहे, बिकॉज हे कार्ड रिव्हर्समध्ये आलेलं आहे. रिव्हर्समध्ये आलेलं आहे म्हणजे उलटं आलेलं आहे. सो उलटं आलेलं आहे तर नक्कीच तुमच्या ज्या काही वैवाहिक जीवनाबाबतीमध्ये काही नकारात्मकता होती तर ती दूर होत आहे, अशा प्रकारची ऊर्जा येथे आपल्याला दिसून येत आहे. परंतु ओ माय गॉड, परंतु नक्कीच येथे कलेक्टिव्हची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे की कोणीतरी पर्सन आहे तुमच्या आजूबाजूला जे तुमच्या बाबतीमध्ये नेगेटिव्ह विचार करत आहे, नकारात्मकता पसरवत आहे. मे बी येत्या अमावस्येच्या दरम्यानच किंवा अमावस्येच्या नंतर काही ब्लॅक मॅजिक्स किंवा नजर लावणे, नाही का आपण म्हणतो नजर लागली बाबा संसाराला, किंवा कोणीतरी काहीतरी काळी क्रिया केली आहे, तर अशा प्रकारची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. आणि ही एक मेल एनर्जी आहे, कोणीतरी मेल एनर्जी आहे म्हणजे पुरुष एनर्जी आहे जी तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी नकारात्मकता पसरवून तुमचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे सर्व ते असू शकतं. आता ह्या काही काळामध्ये तुमचे काही वादविवाद झाले असतील कोणासोबत तरी, किंवा काही बोलणं झालं असेल किंवा भांडणं झाले असतील, त्या लोकांकडून ही एनर्जी आहे. आणि त्यांनी सतत तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी चुकीचे प्लॅन आखण्याचा प्रयत्न केला, नेहमी काही ना काहीतरी अशा गोष्टी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला ज्या की नाही आहेत. अशा प्रकारचे लोक आपल्याला येथे दिसून येत आहे. तसेच असंही दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त इमोशनल बिंग आहेत, खूप जास्त इमोशनल आहेत ते लोक. आणि त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारे ते सुखी आहेत, त्यांच्या जीवनामध्ये एक डिवाइन लव आहे, एक प्रेम आहे. आणि त्या प्रेमाच्या प्रभावामुळे खूप जास्त येथे त्यांचे जीवन जे आहे ते आनंददायी आहे. परंतु सध्या त्यांनी तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकलेलं आहे. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ही व्यक्ती असं माझ्याबद्दल नाही विचार करू शकत, ही व्यक्ती असं कधीच माझ्याबद्दल थिंकिंग नाही करू शकत, आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा तुम्हाला सुद्धा कन्फ्युजनमध्ये टाकलेलं आहे. तसेच असंही दिसून येत आहे तुम्हीही काहीतरी निर्णय घेण्याच्या विचारामध्ये आहात, परंतु त्यामध्ये तुम्हाला समजत नाहीये नेमकं काय निर्णय घ्यावा, काय विचार करावा. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काही नवीन सुरुवात होण्याची चान्सेस येथे आपल्याला दिसून येत आहे. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे दे आर व्हेरी इंट्युटिव्ह अँड खूप इंट्युटिव्ह आहात तुम्ही. मे बी यातले जे काही व्हिडिओ पाहणारे लोक आहेत ते कोणी टॅरोट रीडर असतील, कोणी मोठ्या जॉबवरती असतील, कोणी मोठ्या पोस्टवरती असतील, परंतु सगळे मिळून जे काय आहे ते आध्यात्मिक क्षेत्राशी निगडीत आहे. तर नक्कीच खूप जास्त इमोशनल बिंग आहात तुम्ही, पॉझिटिव्ह आहात, एक साफ मनाचे आहात, साधे भोळे आहात, आणि कदाचित त्याचाच फायदा येथे घेतलेला दिसून येत आहे.
असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये काही माघारी बोलणं होत आहे, मागे काहीतरी तुमच्या बाबतीमध्ये चिंतलं जात आहे, ते नकारात्मक आहे, पॉझिटिव्ह नाही आहे आणि ते तुमच्या सध्याच्या जे काही कंडिशन आहे त्या संदर्भात बोललं जात आहे. म्हणजे असतं ना, हे आरोप केले जातात की हे असेच वागतात, हे असेच करतात, हे असेच आहेत, किंवा अशा प्रकारचं तुमच्या बाबतीमध्ये वाईट चिंतलं जात आहे, वाईट बोललं जात आहे, खोटे आरोप तुमच्यावरती केले जात आहे, अशी एनर्जी येथे दिसून येत आहे. तसेच येथे असंही दिसून येत आहे ब्लॅक मॅजिकची एनर्जी आहे. कोणीतरी काहीतरी काळी जादू करण्याचा प्रयत्न करत आहे, काहीतरी नकारात्मकता तुमच्याविषयी बोलत आहे. मी मागे एकदा एका व्हिडिओमध्ये बोलले होते की असं म्हटलं जातं की एखाद्या झाडाला जर आपण बोललो की हे मरणार आहे मरणार आहे, तर एक ना एक दिवस ते झाड मरतच. तशाच प्रकारे तुमचं जे काही सगळं चांगलं चालू आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा येथे दिसून येत आहे की काही नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या आजूबाजूला ह्या अमावस्येच्या दरम्यान खूप जास्त सक्रिय झाल्या. बिकॉज येथे मूनचं कार्ड इंडिकेट करतंय अमावस्येच्या दरम्यान ह्या ऊर्जा खूप जास्त सक्रिय झाल्या आणि त्यांनी तुमच्यावरती एक प्रकारे ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न केला, काळी ऊर्जा तुमच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. आणि येथे दिसून येत आहे, हे कार्ड आपल्याला इंडिकेट करतं, हे दोन्ही कार्ड इंडिकेट करतायत की तुमच्यावरती कोणीतरी मेल असो कोणी फिमेल असो, स्त्री किंवा पुरुष, या दोन्हीपैकी कोणीतरी एका ऊर्जेने तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न केला किंवा दोघांनी मिळून करण्याचा प्रयत्न येथे केलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि तुम्हाला एक प्रकारे बांधून टाकायचं, ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये टाकायचं. तुम्हाला रात्री झोप नसेल येत, तुम्हाला खूप जास्त भीती वाटत असेल, तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस आला असेल एखाद्या गोष्टीचा एवढ्या 1-2-3 दिवसामध्ये, तुमचं तब्येत ठीक नव्हती, असू शकतं काहींचा शोल्डरमध्ये पेन असेल, काहींच्या हार्टमध्ये पेन असेल, काहींचं डोकं दुखत असेल, काहींना झोप येत नसेल, काहींना गळ्याशी संदर्भात काही तक्रारी, आरोग्याच्या तक्रारी, तर येथे दिसून येत आहे तुमचा जो काही HB आहे तो सुद्धा कमी झाला असेल, एवढ्यामध्ये चक्कर येत असेल, तर अशा प्रकारची काहीतरी नकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती पाठवण्याचा, सेंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ना काहीतरी नकारात्मकता तुमच्या बाबतीमध्ये टाकण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे, ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही 1-2-3 दिवसापासून खूप जास्त ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये होतात, मेडिटेशनमध्ये होतात की हे लोक आपल्याविषयी का बोलत आहे, हे लोक आपल्याविषयी असा का विचार करत आहे, आणि त्यांची नकारात्मकता तुम्हाला फील होत आहे. सो हे जे काही बर्डन आहे ते तुमचं नाहीये, तुम्ही दुसऱ्यांची एनर्जी येथे स्वीकारलेली आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज यू आर लाईक अ स्पॉन्ज, तुम्ही एका स्पॉन्ज सारखे आहात, जी ज्या ठिकाणी तुम्ही जाता तिथली तुम्ही एनर्जी ॲब्झॉर्व करता. कारण की यू आर व्हेरी हायली इंट्युटिव्ह पर्सन आणि खूप जास्त सेन्सिटिव्ह आहात. तसे दिसून येत आहे खूप जास्त तुम्ही डिवाइन एनर्जीशी कनेक्टेड आहात. तुम्ही एक अशी सोल आहात जी इम्पॅथ आहात. सो तुमच्या एनर्जीमध्ये येणं एवढं काही सोपं नाही आहे आणि काही लोक त्यामध्ये येत आहेत, काही नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामध्ये इम्पॅक्ट करण्याचा तुमच्यावरती प्रयत्न करत आहेत, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न तुमच्यावरती करत आहेत. परंतु तुमच्यावरती शिवशक्तीचा आशीर्वाद आहे हे कदाचित त्यांना माहिती नाही आहे. डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करतात. तुमची लाईफ जी आहे ती साधारण नाही आहे, परमेश्वराच्या कृपेनुसार तुमचं जीवन चालतं. सो येथे दिसून येत आहे तुमच्यातील जी काही शिवशक्ती ऊर्जा आहे ती बॅलन्स झालेली आहे. परंतु तरीसुद्धा त्या लोकांना ह्या गोष्टी माहिती असतील तरीसुद्धा ते तुमच्यावरती अशा प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना त्यांचा कर्म आता फेस करावा लागणार आहे. त्यांना येथे दिसून येत आहे की हे जे काही करत आहे ते त्यांच्या आता हे जे काही कार्य ते करत आहे ते त्यांच्या मागील जन्मामध्ये सुद्धा असेच काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यापासूनच ते खूप जास्त नकारात्मक ऊर्जेमध्ये आहेत. त्यांच्या जीवनामध्ये सुख का नाही आहे ते तुमच्या सुखावरती पाहून, तुम्हाला आनंदित पाहून, तुमच्या जीवनामध्ये कसं सगळं चांगलं चाललेलं आहे हे पाहून त्यांना अजिबात बरोबर वाटत नाही. परंतु हे जे काही तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आहे, तुमच्या जीवनामध्ये जो काही आनंद उत्साह आहे ते तुमच्या कर्माची फळं आहे, ते तुमच्या मागील जन्माची पुण्याई आहे, जे तुम्ही मागील जन्मापासून ह्या गोष्टी करत आलेले आहात आणि त्यामुळे तुम्हाला ह्या जन्मामध्ये सुद्धा तेवढाच आनंद, तेवढंच सगळं सुख मिळालेलं आहे, तेवढंच सगळं तुमच्या जीवनामध्ये चांगलं चाललेलं आहे. कारण की हे तुमच्या कर्माचे फळ आहे. सो त्यांचे कर्म चांगले नाही आहेत, त्यांनी मागच्या जन्मीही असेच कर्म केले आणि तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही ते असेच वागत होते, आत्ताही ते तसंच वागून कर्मा क्रिएट करत आहे. आणि पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या दरम्यान मे बी तुमच्या हेल्थमध्ये
खूप जास्त येथे तक्रारी आपल्याला दिसून येत आहे। तर नक्कीच यामध्ये ते इतर लोकांनाही इन्व्हॉल्व करत आहे, दिसून येत आहे। परंतु ही जे काही क्रिया त्यांनी केलेली आहे ती एक इमॅच्युअर क्रिया आहे। एक आपण म्हणू ते एवढे प्रिपेअर नाही आहेत ह्या गोष्टीसाठी की ते तुमच्यावरती क्रिया करू शकतात। बिकॉज आपल्याला माहिती आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच खूप जास्त आध्यात्मिक आहेत, स्पिरिच्युअल आहेत। मे बी हा सगळ्यांसाठी रेझोनेट नाही होणार व्हिडिओ, पण ज्यांच्यासाठी होईल तर त्यांच्यासाठी ते लोक जे आहेत खूप जास्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि त्यांच्यावरती काही अशा चुकीच्या पद्धतीने क्रिया करण्याचा प्रयत्न केला गेला, ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यामध्ये ते फेल झालेले आपल्याला दिसून येत आहे। तर पाहूया या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळतंय। तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जवळच सबस्क्राईबचं बटन आहे। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। माय एंजल्स स्पिरिट गाइड, डिवाइन एनर्जी प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग। आर्कएंजल माइकल प्लीज प्रोटेक्ट मी। डिवाइन प्लीज गाइड मी। हो, तर नक्कीच मी तुम्हाला सांगितलं की ही सर्व ब्लॅक मॅजिकची कारणामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहे। तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या बाबतीमध्ये नकारात्मकता पसरवत आहे। बिकॉज इथे डेव्हिलचं कार्ड इथे शो करत आहे की नक्कीच ही एक ब्लॅक मॅजिकची ऊर्जा आहे जी तुमच्या जीवनामध्ये सध्या कार्यरत आहे। तर जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या बाबतीमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला आहे ती त्यांच्याकडे परत जावी यासाठी मी डिवाइन एनर्जीला प्रार्थना करते। Send it back to sender, multiply by 100 times, backfire all black energies। तर ती जी काही ब्लॅक ऊर्जा आहे ती त्यांच्याकडेच मल्टिप्लाय बाय होऊन त्यांच्याकडेच 100 टाइम्स त्यांच्याकडेच परत जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते। बघा आता कसं असतं, काही लोक जे आहेत नेगेटिव्ह फिमेल एनर्जी आहे, नेगेटिव्ह मेल एनर्जी आहे, दोन्ही प्रकारच्या ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे। लवकरच ते त्यांचा कर्मा फेस करतील। तुमच्यावरती शिवशक्तीचा आशीर्वाद आहे ते दिसून येत आहे। यू आर इन ट्विन फ्लेम जर्नी। जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते येथे दिसून येत आहे की ते शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत। बिकॉज हे कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुम्ही एका जर्नीमध्ये आहात आणि ती जर्नी शिवशक्तीची आहे आणि त्यामुळे या अमावस्येच्या दरम्यान अशा सोल्सवरती, अशा आत्मांवरती खूप जास्त येथे त्यांना टार्गेट करण्यात आलं, त्यांच्यावरती ब्लॅक मॅजिक करण्यात आली, त्यांना खूप जास्त येथे त्रास देण्यात आला आणि त्यामुळे खूप जास्त तुमच्या बॉडी पेन होत असेल, हार्ट पेन होत असेल, डोकं तुमचं दुखत असेल, अशा प्रकारची ऊर्जा होती। तर पाहूया यांना डिवाइन एनर्जीज काय शिक्षा देत आहेत। ओके, तर जे कोणी हे असे कार्य करत आहेत तर लवकरच त्यांच्या जीवनामध्ये ते अनेक दुःखांना सामोरे जाणार आहेत। त्यांनी तुमच्या बाबतीत जे काही करू नये ना क्रिएट केलेलं आहे कर्मा, त्यामध्ये त्यांना खूप जास्त येथे आता डिवाइन एनर्जीज त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा भोगायला लावणार आहे। दिसून येत आहे की इथून पुढच्या काळामध्ये ते नक्कीच काही ना काहीतरी मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जातील। इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा खर्च त्यांना करावा लागणार आहे आणि तो खर्च त्यांच्या फॅमिलीतील जे कोणी पीपल आहे त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना करावा लागणार आहे। तसेच त्यांच्या पदप्रतिष्ठेमध्ये येथे मानहानी होताना दिसून येत आहे। जो खड्डा त्यांनी तुमच्यासाठी खोदण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाटलं होतं तुम्ही त्यामध्ये पडाल, परंतु येथे तेच त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे
गिरते हुए नजर आ रहे हैं। तर नक्कीच इथून पुढच्या कालावधीमध्ये ते नक्कीच काही ना काहीतरी मोठा आर्थिक फटका, तसेच त्यांच्या जीवनामध्ये ते मानहानी, सामाजिक प्रतिष्ठा यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये त्यांना मानहानी सहन करावी लागणार आहे, कारण डिवाइन एनर्जीज त्या बाबतीमध्ये सतर्क आहे। लवकरच जे काही त्यांचं पद प्रतिष्ठा आहे त्यामध्ये सुद्धा त्यांना येथे दिसून येत आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांना खाली खेचण्यात येईल अशाही प्रकारची ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे। जो काही आनंद सध्या ते तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक करून किंवा तुम्हाला नजर दोष लावून साजरा करत आहे, तर तो आनंदही लवकरच त्यांच्याकडून हिरावून घेतला जाईल। तसेच त्यांच्या जीवनामध्ये इथून पुढची जी वाटचाल असणार आहे ती इथून पुढे खूप जास्त जोखमीची असणार आहे, त्रासदायक असणार आहे। तसेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि भौतिक जीवनामध्ये त्यांना आता शांतता लाभणार नाही। जरी ते डेव्हिल एनर्जीचे असतील तर त्यांना अध्यात्माकडे जाण्यासाठी डिवाइन एनर्जीने गाईड केलं होतं, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही आणि त्यामुळे आता जास्तीत जास्त त्यांचा जो काही त्यांचा पाय आहे तो खूप जास्त नकारात्मक ऊर्जेमध्ये खेचला जाईल। नकारात्मक ऊर्जा त्यांना त्यांच्याकडे खूप जास्त खेचून घेतील आणि त्यांच्या जीवनातून जी सकारात्मकता होती ती दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे। शत्रू त्यांच्या बाबतीमध्ये प्रबळ होतील। जे काही शत्रुत्व त्यांनी तुमच्या बाबतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु इथून पुढच्या कालावधीमध्ये शत्रू त्यांच्याच बाबतीमध्ये जास्त वाढताना आपल्याला दिसून येत आहे। तसेच एक भ्रमनिरास त्यांचा होणार आहे। जी काही मेंटॅलिटी आहे ती सुद्धा, सायकिक ॲबिलिटी सुद्धा त्यांची खराब होणार आहे, कारण त्यांनी तो प्रयत्न तुमच्या बाबतीत केला। हाय प्रिस्टेसचं कार्ड येथे रिव्हर्समध्ये आहे, सो येथे इंडिकेट करत आहे की ते आता कन्फ्युजनमध्ये सतत राहतील। पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या, नकारात्मक सकारात्मक ऊर्जेमध्ये सतत ते झुंजले जातील आणि एक आपण म्हणतो की खूप जास्त भ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल। एक प्रकारे त्यांना डिवाइन एनर्जीज अशा प्रकारे शासन करताना आपल्याला दिसून येत आहे। भ्रमाची स्थिती उत्पन्न होणार आहे। तर एक आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती असतो सतत काही ना काहीतरी वेगळंच बोलत असतो किंवा काहीतरी त्याच्या मानसिकतेवरती परिणाम होतो, तर तोच परिणाम त्यांच्यावरती होताना आपल्याला दिसून येत आहे, कारण की त्यांनी जी काही क्रिया केलेली आहे ती उलट झालेली आहे आणि ती तुमच्या बाबतीत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्हाला दुर्गा मातेची स्ट्रेंथ लाभलेली आहे, तुमच्यामध्ये शक्तीचा वास आहे। तर मला तर हसू येतं अशा लोकांचं की शक्तीवरती ते अशा प्रकारे अटॅक करण्याचा प्रयत्न करतात, जी साक्षात शक्ती आहे, साक्षात दुर्गा माता आहे, साक्षात तिच्यामध्ये दैवी अंश आहे, अशा वरती ते प्रयत्न करतात। बट ठीक आहे, आपल्यालाही माहिती आहे दुर्गा मातेने जसा महिषासुराचा अंत केला तशाच प्रकारे तुमच्यातील दैवी गुण अशा नकारात्मक महिषासुराचा अंत करत आहे। सो क्लाइमेट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू। आणि दिसून येत आहे 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे। जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे, शिवशक्तीची त्यांची जर्नी आहे, किंवा त्यांचे जे कोणी वैवाहिक नातेसंबंध आहेत त्यामध्ये ते खूप जास्त खुश आहे आणि अशा लोकांना येथे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला, ट्विन फ्लेम्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला। तसेच नक्कीच येथे ट्विन फ्लेम्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला, शिवशक्तीच्या जर्नीत असणाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हेल्थ खराब व्हावी यासाठी प्रयत्न केला गेला, त्यांची मानसिकता खराब व्हावी, त्यांचं जे काही सोशल कंडिशनिंग आहे ती खराब व्हावी यासाठी प्रयत्न केला गेला, त्यांच्या मनीवरती पैशांवरती डोळा होता, सो तेही त्यांना त्यामध्ये नुकसान मिळावं यासाठी सुद्धा प्रयत्न केला गेला। परंतु या ऑल एनर्जीज आपण बॅकफायर केलेल्या आहेत फ्रॉम दिस व्हिडिओ। आपण या व्हिडिओ थ्रू सगळ्या ज्या काही ब्लॅक एनर्जीज होत्या त्या आपण बॅकफायर केलेल्या आहेत। सो 1-2-3 दिवसापासून माझी खूप जास्त तब्येत ठीक नव्हती, परंतु आता हळूहळू त्यामध्ये सुधारणा होत आहे। सो कलेक्टिव्हच्याही जीवनामध्ये हळूहळू सुधारणा होताना आपल्याला दिसून येईल आणि लवकरच ही नकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्यांच्या जीवनामधून दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे। सो ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा। तसेच ज्यांना पर्सनली हवे आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे। सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा। सो थँक्यू सो मच।